मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं। सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर मराठ्यांचा हा जल्लोष आझाद मैदानाच्या परिसरामध्ये पाहायला मिळतोय। दुसरीकडे जरांगे पाटील यांना आता जे हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जाईल, त्यांच्यावर उपचार केले जातील अशी माहिती देखील आपल्यापर्यंत पोहोचते। त्यांना घेऊन रुग्णवाहिका ही जे हॉस्पिटलच्या दिशेने रवाना झालेली आहे आणि दुसरीकडे आझाद मैदानामध्ये आता हे सगळे मराठा आंदोलक एकवटलेले आहेत आणि मोठा जल्लोष देखील या ठिकाणी केला जातोय। गुलालाची उधळण केली जाते आणि आता आपल्याला मुंबईतून निघायचं आहे अशी विनंती आणि आवाहन देखील मराठा समन्वयक या ठिकाणी व्यासपीठावरून आपल्याला करत असल्याचं पाहायला मिळतंय। अखेर राज्य सरकारने जरांगे पाटलांच्या या सगळ्या मागण्या मान्य केल्यानंतर आणि ज्या दोन मागण्या राहिलेल्या आहेत त्या संदर्भातलं आश्वासन दिल्यानंतर जरांगे पाटील यांनी हे आरक्षणाचं आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यानंतरचा हा संपूर्ण जल्लोष आझाद मैदानाचा परिसर असेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा परिसर असेल आणि मुंबई महानगरपालिकेच्या आजूबाजूचा परिसर असेल, या संपूर्ण परिसरामध्ये मराठे ठाण मांडून बसलेले होते आणि कोर्टाचा निर्णय देखील आलेला होता की 5000 मराठ्यांनाच या ठिकाणी परवानगी आहे। त्या निर्णयानुसार राज्य सरकारच्या वतीने पोलिसांनी देखील त्यांना आवाहन केलेलं होतं मुंबई रिकामी करण्यासंदर्भात। ही दृश्य देखील आपण पाहतोय। मंत्रिमंडळ उपसमितीच्या हस्ते सरबतपीत जरांगे पाटील यांनी हे उपोषण मागे घेतलेलं आहे। आरक्षणाच्या संदर्भात त्यांनी जो लढा उभा केलेला होता त्याला आता यश येत असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यानुसार जरांगे पाटील यांनी राज्य सरकारने ज्या त्यांच्या मागण्या मान्य केल्या त्यानुसार जो GR काढला तो GR स्वीकारल्यानंतर हे उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। एकीकडे जरांगे पाटलांचा हा निर्णय आणि दुसरीकडे मराठा समाजाचा हा जल्लोष देखील आपल्याला पाहायला मिळतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।